नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, आपण त्या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एक-एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं व तुमचा एकही व्हिडिओ मिस होत नाही. तर आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहा, याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच आता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक म्हणून जनार्दन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या देशाने युनेस्को या संस्थेत सहभागी होण्याची घोषणा केली आहे? तर अलीकडेच आता अमेरिका या देशाने युनेस्कोमध्ये सहभागी होण्याची घोषणा केलेली आहे. अमेरिका हा युनेस्कोचा संस्थापक देश आहे व 2019 पर्यंत अमेरिका हा युनेस्कोचा सदस्य होता. मग अमेरिकेने युनेस्कोचं सदस्यत्व का सोडलेलं आहे? तर पहा, 2011 मध्ये काय झालं होतं, तर पॅलेस्टाईन देशाला युनेस्कोचा सदस्य करण्यास अमेरिकेने विरोध केला होता, पण तिथे मतदानाद्वारे पॅलेस्टाईन हा युनेस्कोचा सदस्य बनला होता. मग लगेच अमेरिकेनं काय केलं, तर आपलं नेहमीच अस्त्र म्हणजेच युनेस्कोमध्ये फंड देण्याचं थांबवलं. कारण अमेरिका त्यावेळेस युनेस्कोच्या एकूण फंडापैकी 22% फंड देत होतं. मग अमेरिकेनं काय केलं होतं, त्यावेळेस फंड देण्याचं थांबवलं. मग नंतर 1 जानेवारी 2019 रोजी त्यावेळेस ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळेस अमेरिकेने युनेस्कोमधून औपचारिक माघार घेतलेली आहे. ही डेट लक्षात राहू द्या. अमेरिकेने युनेस्कोमधून कधी माघार घेतलेली आहे? तर 1 जानेवारी 2019 मध्ये अमेरिकेने युनेस्कोमधून माघार घेतलेली आहे. आणि अमेरिकेसाठी हे काही नवीन नाही. याआधी सुद्धा 1984 मध्ये अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडला होता व त्यानंतर 2003 मध्ये पुन्हा तो युनेस्कोमध्ये सहभागी झाला होता. आता अमेरिकेला युनेस्कोमध्ये पुन्हा सहभागी का व्हायचं आहे? तर आता युनेस्कोमध्ये चीनचा प्रभाव वाढत आहे. त्यासाठीच आता अमेरिकेने पुन्हा युनेस्कोचा सदस्य होण्याचं ठरवलेलं आहे. या युनेस्को विषयी सांगायचं झालं तर युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असा युनेस्कोचा फुल फॉर्म आहे. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी झाली होती. मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे. सध्या महासंचालक कोण आहेत? तर ॲड्रे आझोले हे सध्या युनेस्कोचे महासंचालक आहेत. आणि एकूण किती देश युनेस्कोचे सदस्य आहेत? तर 193 देश हे युनेस्कोचे सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. नुकतेच आरबीआयने कोणत्या राज्यात आपले उपकार्यालय सुरू केले आहे? तर नुकतेच आता आरबीआयद्वारे नागालँड या राज्यामध्ये आपले उपकार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे. व नागालँडमध्ये कुठे? तर नागालँडची राजधानी कोहिमा येथे हे उपकार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे. व या उपकार्यालयाचं उद्घाटन आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. व आता हे जे कोहिमा येथील उपकार्यालय आहे याचे प्रमुख महाव्यवस्थापक कोण असणार आहेत? तर परेश चव्हाण हे या उपकार्यालयाचे प्रमुख महाव्यवस्थापक असणार आहेत. मित्रांनो, याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या. 6 ते 8 जून पर्यंत चाललेल्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने सध्या रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या आर्थिक वर्षामधील हा दुसरा रेपो रेट होता व यामध्ये सुद्धा कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच आता सध्या रेपो रेट काय आहे? तर 6.5% इतका आता सध्या रेपो रेट आहे. आरबीआय विषयी हे नेहमी लक्षात राहू द्या. आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली आहे. तर राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलेलं आहे. बऱ्याच वेळा येथेच आपण कन्फ्यूज होतो. परीक्षेमध्ये आपल्याला लक्षात येत नाही की आरबीआयची स्थापना 1 एप्रिलला आहे की 1 जानेवारीला आहे. तर लक्षात ठेवा, 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना झालेली आहे आणि भारताचं वित्तीय वर्ष सुद्धा हे 1 एप्रिल पासूनच सुरू होतं. त्यासाठी लक्षात ठेवा, 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना, 1 जानेवारी 1949 मध्ये राष्ट्रीयकरण. सध्या याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस याचं मुख्यालय कोलकाता येथे होतं. व आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत? तर सी डी देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. आणि आता 25वे भारतीय गव्हर्नर कोण आहेत हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. 13 जून 2023 रोजी चेन्नईतील कुट्टुपल्ली येथे 4 सर्वेक्षण जहाज प्रकल्पातील जलावरण करण्यात आलेल्या 4थ्या जहाजाचे नाव काय आहे? तर आता 13 जून 2023 रोजी चेन्नईतील कुट्टुपल्ली येथे 4थ्या सर्वेक्षण जहाजाचं अनावरण करण्यात आलेलं आहे व त्या जहाजाचं नाव
संशोधक असा आहे. काय नाव आहे? तर संशोधक असं त्या जहाजाचं नाव आहे. व या जहाजाच्या जलावतरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी कोण होते? तर भारत सरकारचे मुख्य हायड्रोग्राफर व्हाईस ॲडमिरल आधीर अरोरा हे याचे प्रमुख अतिथी होते. व नौदलाच्या परंपरेनुसार या जहाजाचं अनावरण त्यांच्या पत्नी तन्वी अरोरा यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. हा पॉइंट लक्षात राहू द्या. या जहाजाचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर तन्वी अरोरा यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या 4 जहाजाविषयी सांगायचं झालं तर याच्या निर्मितीसाठी केंद्राने 30 ऑक्टोबर 2018 रोजी कोलकाता येथील गार्डनर रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर सोबत करार केला होता. त्यापैकी एक जहाज कोलकाता येथील GRSC कंपनीच्या परिसरात आणि उर्वरित 3 जहाजाच्या उभारणी कामाची उपकंत्राट कट्टुपल्ली येथील L&T जहाज बांधणी कंपनीला देण्यात आले होते. आणि आता हे जे संशोधक आहे हे 4थं जहाज आहे. या आधीची जी 3 जहाज आहेत त्यांची नावे व त्यांचं कधी जलावतरण करण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर नोट करून घ्या. पहिलं जहाज संधायक याचं अनावरण 5 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आलेलं आहे. दुसरं जहाज निर्देशक याचं जलावतरण 26 मे 2022 रोजी करण्यात आलेलं आहे. तर तिसऱ्या ईशक जहाजाचं जलावतरण 26 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आलेलं आहे. हे जे 4 जहाज आहेत यांची एकूण लांबी किती आहे? तर 110 मीटर इतकी यांची लांबी आहे. ते 16 मीटर रुंद आहेत आणि 3400 टन इतकं या जहाजांचं वजन आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली हायपरसॉनिक विंड बोगद्याचे अनावरण केले आहे? तर नुकतेच आता जगातील सर्वात शक्तिशाली हायपरसॉनिक विंड टनलचं अनावरण चीननं केलेलं आहे. हे जे विंड टनल आहे याचं नाव काय आहे? तर JF-22 असं या बोगद्याचं नाव आहे व या बोगद्याचा व्यास 4 मीटर इतका आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. नुकतेच आता BSFचे म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून नितीन अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता नितीन अग्रवाल यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते केरळ कॅडरचे 1989च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि तसेच सध्या ते दिल्लीतील केंद्रीय राखीव पोलीस दल मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून ते कार्यरत होते व आता त्यांच्याकडे BSFची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या BSFची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 1 डिसेंबर 1965 मध्ये BSFची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि बोधवाक्य काय आहे? तर जीवनपर्यंत कर्तव्य असं BSFचं बोधवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे? तर ऑनलाईन ड्रेजिंग मॉनिटरिंग प्रणाली सागर समृद्धीचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर ही जी ऑनलाईन ड्रेजिंग मॉनिटरिंग प्रणाली सागर समृद्धी आहे याचं अनावरण सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. बरं, ही जी प्रणाली आहे याची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर या प्रणालीची निर्मिती नॅशनल टेक्नॉलॉजी सेंटर फॉर पोर्ट्स वॉटरवेज अँड कोस्ट द्वारे करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला इथे ड्रेजिंग म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर ड्रेजिंग म्हणजे नदी, कालवे इत्यादींच्या तळाशी साठलेला गाळ एका खास यंत्राने साफ करण्याच्या प्रक्रियेला ड्रेजिंग असं म्हणण्यात येतं. समुद्र किनाऱ्यावर जहाजांची वाहतूक सुलभ करण्यासाठी सतत ड्रेजिंग करणे आवश्यक असतं. आता त्याचंच मॉनिटरिंग करण्यासाठी सागर समृद्धीचं अनावरण करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. मित्रांनो, तुम्हाला आता हे तर माहितच असेल, दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस गांधीजी गेले होते त्यावेळेस त्यांना इंग्रजाद्वारे प्रथम श्रेणी डब्यातून बाहेर काढलं होतं व या घटनेला आता 130 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त दक्षिण आफ्रिकेमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमामध्ये कोणत्या भारतीय युद्धनौकेने सहभाग नोंदविलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच INS त्रिशूल या युद्धनौकेने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मित्रांनो, तसेच तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, 7 जून 1893 रोजी पीटर मॅरिट्सबर्ग रेल्वे स्थानकावर गांधीजींना रेल्वेच्या डब्यातून बाहेर काढलं होतं. डेट सुद्धा लक्षात ठेवा, 7 जून 1893 आणि कोणतं रेल्वे स्टेशन आहे? तर पीटर मॅरिट्सबर्ग रेल्वे स्टेशन आहे. आणि महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये कशासाठी गेले होते? तर व्यापारी दादा अब्दुल्ला यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. याबरोबरच आता दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधाच्या पुनर्स्थापनेला 30 वर्षे देखील पूर्ण झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या थ्रू द ब्रोकन ग्लास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर थ्रू द ब्रोकन ग्लास या पुस्तकाचे लेखक हे TN शेषन आहेत आणि हे जे TN शेषन आहेत हे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते व आता त्यांनी थ्रू द ब्रोकन ग्लास अँड ऑटोबायोग्राफी हे पुस्तक लिहिलेलं आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, रामचंद्र मूर्ती कोंडू भाटले यांचं NTR अ पॉलिटिकल बायोग्राफी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. फिरोज वरुण गांधी यांचं द इंडियन मेट्रोपोलिस, रस्किन बॉन्ड यांचं द गोल्डन इयर्स,
कस्तुरी रे यांचं द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबर हिंटरलँड्स टू रायसिना हिल्स, के शैलेजा व मंजू साराराजन यांचं माय लाईफ ॲज अ कॉम्रेड, अमिताभ कांत यांचं मेड इन इंडिया 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज, शशी शेखर यांचं कलेक्टिव्ह स्पिरिट कंक्रीट ॲक्शन, बोरिया मुजुमदार यांचं सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो, जयदीप मुखर्जी यांचं क्रॉस कोर्ट हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर नुकतेच आता इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदी पीटर आल्बर्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे पीटर आल्बर्स आहेत हे भारतातील सर्वात मोठी एअरलाइन्स इंडिगोचे सीईओ आहेत व आता त्यांची IATA बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. या पदावर कधीपर्यंत राहतील? तर 2024 पर्यंत ते या पदावर राहतील. बरे, या IATA ची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 19 एप्रिल 1945 रोजी क्युबा येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? तर हा दिवस 14 जून रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 14 जून रोजीच का साजरा केला जातो? तर 14 जून हा कार्ल लँडस्टायनर यांचा जन्मदिवस आहे व त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी रक्तगट ABOचा शोध लावलेला आहे. याबरोबरच रक्तातील RH फॅक्टर या घटकाचा सुद्धा त्यांनी शोध लावलेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर 2004 मध्ये WHO ने या दिवसाची स्थापना केली होती. यावेळेसच्या दिवसाची थीम काय आहे? तर गिव्ह ब्लड, गिव्ह प्लाझ्मा, शेअर लाईफ, शेअर ऑफन अशी यावेळेसच्या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या क्लबने UEFA चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकावले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.